मंडल तामसईची नगरी आज मानाची सन्मानाची स्पर्धा आज पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये खरं तर प्रेक्षकांची आणि खरं तर मान्यवरांची आणि खेळाडूंची मन जिंकलेत या नगरीमध्ये आणि इथून 2 षटकांची मॅच कुणी सामना जिंकेल परंतु पैसा वसूल जरूर पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात जरूर पाहायला मिळेल. दोन फलंदाज कुणाल आणि कपिल मैदानाच्या आतमध्ये आहे. ट्रम्पकडे आपल्याला पाहायला मिळतं तर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते बागाचवाडी टीमचा पनवेलचा टायगर अभिभाग. सामन्याला सुरुवात पहिला बॉल अभिभाग वरती हल्ला 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 चढवलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. चौकार 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 धाव मिळतील 4-4च्या मदतीने संघाचं श्री गणेशा. 2 षटकांची मॅच आणि 2 षटकांमध्ये चांगला कमबॅक जरूर पाहायला मिळेल. वारलीपाडा टीम कडा रिफ्लेक्शन जरूर आपल्या स्क्रीनवरती क्रॉस झाला. फटका भरपूर चांगला क्लासिकल फटका आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठबधबात छत्रशिकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी संघाचं श्री गणेशा. 4 धावा सध्या स्कोर कार्डवरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अभिभाग पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. फटका फसलाय आणि थक्या ह्या जर चुका केल्या तर मग तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल आणि तोही झेल कोणाचा सोडलाय कुणालचा. ज्या फलंदाजाकडे एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता आणि त्या खेळाडूला जीवदान मिळालंय आणि खरंच आता या झेलची किंमत तुम्हाला मोजावं लागेल. टीम वाघाचीवाडी टीमला एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावांवरती पाहायला मिळतील 5 या आकड्यावरती. परंतु अभिभाग बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अपेक्षा भरपूर असणार आहे. आज लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वगैरे जोडले असतील. पुन्हा एकदा काय घडलं जातं इथून शॉर्ट पीस बॉल इथून बार सिनर्जी लागली जाते. अजून एक महत्वाचा विकेट बाद होईल. धक्का क्रमांक लागतोय पहिला. फलंदाज बाद होईल कपिल. बॅक टू द आउट. चला डीजे सँडी कुठे असतील त्याने यायचे. डीजे सँडी वलविल वलवून बिलॉन केलाय आणि खरं तर आता इथून भरपूर मॅचेस सगळ्या रफ आणि टफ पाहायला मिळतील. त्याच्यामुळे आम्हाला जरूर संगीत वाजवणे हे फार महत्वाचं आहे कारण आज अंतिम रात्र या स्पर्धेची. खरं तर तामसेकरांनी जे स्वप्न होते ते स्वप्न स्वीकारलंय. पुन्हा एकदा स्टेटॉपटी उतरण्याचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला एक धाव मिळाली जाते आणि इथून मिळेल दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नाकार. आपण पाहतो विकेट किपर चेंदर वाघ. खरं तर विचार केला तर भरपूर चांगला कमबॅक खरं तर वाघाचीवाडी टीम कडा पाहायला मिळतोय. एक धाव मिळाले. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण करतो पाहायला मिळतील 6 या आकड्यावरती. चार बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅक वरती अभिभागला पाहतोय तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल किरण. कुणालला पाहतोय सध्या स्ट्राईक एंड वरती. कुणाला चांगला बोलबाला करावा लागेल. आज एवढ्या लांबून प्रवास आम्ही पनवेल नगरीमध्ये का केलाय. क्या बात आहे. समोर अभिभाग आहे. मोठे फटके मारणं थोडंसं अवघड असणार आहे कारण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूचं नाव एक अप्रतिम आहे. परंतु आज मी तर म्हणेन भिवंडीवरून प्रवास केलाय आज पनवेल नगरीमध्ये. इथून पनवेल ते भिवंडी मी तर म्हणेन 1.5 ते 2 तासाचा प्रवास आहे आणि त्यानंतर आज आपल्या परिसरामध्ये साधन करत तर मी वारलीपाडा टीमचं मी खरं तर कौतुक करेन. कृष्णा 11 वारलीपाडा टीमचं मी खरंच कौतुक करेन. खूप लांबून प्रवास केला या टीमनं आणि खरं तर आज त्यांना पनवेल परिसरामधल्या टीम्स खेळायला पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर भरपूर चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु इथून फिकी चुकीची पाहायला मिळते. 1 धाव तिथे 2 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळतात. 2 धावा जरूर पाहायला मिळतात आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाबडगरती पाहायला मिळतील 8 धावा सध्या दाबडगरती पाहायला मिळतात. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला भीतपणे अभिभागचा राहिला गेला आणि इथून पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक इथे संपलं जात आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबडगरती लागल्या जात आहे 8 या आकड्यावरती पोहोचल्या गेलाय. चला स्पीडअप करायचं टीम वाघाचीवाडी. उशीर करायचं नाहीये. लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. 3 मिनिट कुणी घ्यायची नाहीये. कोंबल टिकडी टीम पहा कालच्या रात्रीमध्ये काय त्यांचा असं वाटत होतं की हल्दीचा समारंभ या तामसे नगरीमध्ये आम्हाला पाहायला मिळाला होता. जसा षटकार जशी विकेट जसा डॉट
तसा कोंबल टेकडी टीमचा जो प्रेक्षक वर्ग होता ना, काय पैसा वसूल केलाय. तेव्हा डीजे सँडीचं पण कौतुक. जशी गाणी तसा तिकडनं जल्लोष आम्हाला पाहायला मिळत होता. 2 षटकांची मॅच आपण पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात. अंकुश वाघ बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि खरं तर पहिल्या मॅच पासून खरं तर अंकुश वाघनी भरपूर चांगला खेळ केलाय. त्यानंतर अभिवाग असेल टीमचे कॅप्टन कुल आणि खरं तर वाघचवाडी टीमचा मी तर म्हणेन खरं तर अंकुश वाघ आणि अभिवाग हे छोटे बंधू मोठे बंधू आणि त्यानंतर या 2 खेळाडूच्या जोरावरती हे जे नवीन प्लेयर्स पाहतोय त्यांनी जी टीम बनवली ना अप्रतिम. ह्या बादे पहा जसाचा प्रतिउत्तर जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. वाईट ऑर्कडचा पद्धतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्समॅन बोलता काही संपर्क नाहीये आणि पहिला बॉल जरूर डॉट फेकला जातोय. स्ट्राईक गेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल किरणला पाहतोय सध्या स्ट्राईक गेटवरती. 6 बॉलचा खेळ आता बाकी असेल. तिथून डॉट बॉल 5 बॉलचा खेळ बाकी. षटकार मोठा मारावा लागेल. पुन्हा एकदा जोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जरूर पॅडवरती चेंडू अडवला होता आणि इथून एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखवती पाहायला मिळतील 9 या खडावरती पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक मी तर म्हणेन वाघाचीवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं षटक अभिवागने टाकलं आणि त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आणि महत्वाची 1 विकेट बाद केली. जर आतापर्यंत जर कपिल मैदानाच्या आतमध्ये असता तर कमबॅक जरूर पाहायला मिळाला असता. परंतु तिथून पुन्हा एकदा चेंडू भरपूर चांगला होता परंतु विकेट किपर बनणार थोडीशा खराब फंबलिंग पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळाले ह्या 4 धावा आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल करते पाहायला मिळेल 13 धावा. तुझा तांडा पहा आमचे सँडी डीजे आले तिकडं प्रेक्षकांचा आवाज जरूर पाहायला मिळतोय आणि जशी आता मॅच रंगात येणार तसे आमचे सँडी डीजे देखील जोरात होणार. नक्कीच लेगबायच्या स्वरूपात 4 धावा मिळाले. धावसंख्येत थोडंसं बदल जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या दाखल करते 13 धावा. गोलंदाज आहे अंकुश वाघ. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू अडवलाय. अडवण्याचा प्रयत्न जरूर आहे परंतु इथून मिळेल फक्त 1 सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 1-2 मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे कारण धावसंख्येचा विचार केला तर कमबॅक भरपूर चांगला सध्या वाघाचीवाडी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वारलीपाडा टीम कडनं पुढच्या इनिंग मध्ये बॉलिंग अटॅक त्यांचं आम्हाला पाहायला मिळेल. परंतु तिथून सध्या वाघाचीवाडीचा कमबॅक भरपूर चांगला राहिला गेलाय खास करून अभिवाग आणि अंकुश वाघ. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न इथं आपण पाहतोय. इथून काय घडलं जात आहे बॅट्स बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये आणि इथून खरं तर शेवटचा बॉल अंतिम बॉल बाकी असणार आहे. भरपूर चांगला कमबॅक सध्या पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या अंकुश वाघची आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा कमबॅक. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर फुटबॉलचा वापर. विकेट किपर कडनं थोडंसं करा फंबलिंग. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट थ्रो आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न परंतु इथून नाही. धावा मिळतील फक्त 2. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम वाघाचीवाडी टीमला धावा करायच्या 12 बॉल आणि 17 धावांची गरज. पुढच्या इनिंग मध्ये नम्राचवाडी संघाचे कॅप्टन, हरिग्राम संघाचे कॅप्टन आणि कोमल टेकडी संघाचे कॅप्टन हे 4ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करायचं आहे लगेच. 4ही संघाचे कॅप्टन. पहा आता सँडी आमचा जागा झालाय. आता जशी मॅच रंगात येणार तसा आमचा सँडी डीजेचा आवाज जरूर तुमच्यापर्यंत पोहोचणार. समीकरण आपण पाहतो सध्या स्क्रीनवरती 12 बॉल 17 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम. चला वारलीपाडा क्षेत्ररक्षण लावून घ्या.
जो आवाज आपण पाहतो ना, यो आवाज फक्त आपल्या सँडी डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. पनवेल परिसरामध्ये मी तर म्हणेन आज तामसेकरांचं कौतुक केलं पाहिजे. डीजे मास्टर जे आहेत ना, मी भरपूर समालोचन केले. जे कॉमेंटेटरला जो आवाज आहे ना, भरपूर चांगला आहे. त्यानंतर भरपूर चांगलं संगीत. जशी मॅच रंगात देणार ना, तसे प्रेक्षकांची मने जिंकणार, खेळाडूंना उत्साह देणार आणि आम्हाला देखील उत्साह भरपूर येतो कॉमेंट्री करण्याचा. जसं खेळाडू जो रीतीनं खेळ करेल त्या रीतीनं आम्हाला देखील बोलायला संधी मिळते. त्याचनंतर आमच्यासोबत आम्हाला सपोर्ट भरपूर खास साऊंड डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. 12 बॉल 17चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अविभाग आणि रुपेश. थोडस ओपनिंग ब्लास्टर, थोडस चेंजेस जरूर पाहायला मिळतं. गेम प्लॅन वेगळा आहे अविभागचा. कॅप्टन कोल आहे त्याच्यामुळे त्यांना जरूर माहिती असेल. कारण समोरची टीम आपण पाहिली तर वारली पाडा आहे. आज भिवंडीवर प्रवास आम्ही इथपर्यंत का केलाय, आर्थिक उदाहरण त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. खरं तर वारली पाडा टीमचा विचार केला तर त्या टीमकडे बॅटिंग कमी झाली, परंतु बॉलिंग अटॅक या टीमकडे भरपूर चांगला आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज अविभाग आणि रुपेशला पाहतो आपण. सामन्याला सुरुवात. 12 धावा करायच्या, 17 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल हुक केला जातोय. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक तालमील चुकीचा आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले जाते. तिसरीचा कॉल केला जातोय, डायरेक्ट थ्रो आणि इथून तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग पाहायला मिळाले आणि इथून 3 धावेने संघाचं जरूर अकाउंट ओपन पाहायला मिळते. वाघाची वाडी टीम कडनं कदाचित जर हा झेल टिपला असता तर कदाचित थोडासा वेगळा चित्र पाहायला मिळाला असता. तीन धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. अविभागच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला होता आणि त्याच नंतर आता स्ट्राईक मिळाली रुपेशला. छोटा पॅक बडा धमाका. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूचं नाव चर्चेत आहे. विजय शेट्टी स्पीडअप करायचं, उशीर करायचं नाही. लगेच स्पीडअप, लगेच. रुपेश फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस डेफिनेटली. आय एम परफेक्ट. यॉर्कर. पहिला धक्का टीम वाघाची वाडी संघाला परतावा लागेल. रुपेश वाघला. हम लोग ठीक आहे, स्वभाव डीजे. त्यानंतर सामी खंडपीचं नक्कीच आपण इथं टॉच बॉक्स मध्ये स्वागत जरूर पाहायला मिळाला. आज खरं तर सामी म्हटलं तर आमचे जवळचे मित्र आहेत आणि आज या स्पर्धेला भेट दिली. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊ मॅच कडे. मॅच भरपूर फार महत्वाचे आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला अंकुश वाघ, लेफ्ट बॅट्समॅन. पुन्हा एकदा कारपुटीच्या साईडने बॉल 18 बॉल केला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न परंतु नाही, कारण अविभागला माहिती आहे जर धाव घेतली तर एखादा मोठा विकेट तर बाद होईल. परंतु इथून नाकार मिळाला. फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक. मी तर म्हणेन 9 बॉल आणि अजूनही 13 धावींची गरज आहे. एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचा आहे. स्ट्राईक हिटवरती अविभागला पाहतोय. पनवेलचा टायगर. जसं आपण म्हटलं जातो ना, रायगडचा टायगर उस्मान पटेल, तसा पनवेलचा टायगर सातत्यानं अविभागला ओळखला जातोय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये अविभागला चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील तेवढी दडपण वाघाची वाडी टीमकडे पाहायला मिळेल.
आज वारलीपाडा टीम एवढा लांबून प्रवास का केलाय आज त्यांच्या नॅचरल गेम मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला पाहायला मिळतोय आणि तो जरूर अविभागला जाग्यावरती थांबवला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आक्रमण केला जातोय. बॅट शिनरीची लागली जाते. बॉल थांबणार नाहीये. बॉल साला बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथं अविभागच्या बॅट मध्ये धमाकेदार चौकार. धाव मिळतील 4. बैलगाडी शर्यत सध्या चर्चेत नाव हे आहे आणि सातत्यानं सध्या गुळाल उधळीतो बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी शर्यत सध्या 2024 2025 आणि 2026 मध्ये सध्या बैलगाडी शर्यतीचा नाद कोणच नाही करू शकत. पुन्हा एकदा इथं काय घडलं जातंय इथून जर विचार केला तर पाचची टॉप एज महत्वाचा धक्का बसला जातोय वाघाची वाडी टीमला. फलंदाज बाद होईल अविभाग. बॅक टू द डगआउट. सॅड डीजे कौतुक केलं पाहिजे. दादा सरकार पंढरी शेठ फडके सातत्यानं खरं तर बैलगाडी शर्यतीमध्ये खरं तर विचार केला तर एक मोठं नाव होतं आणि परंतु ते आज आपल्यामधून निघून गेले. परंतु त्यांच्या नावाचं सॉन्ग आणि सातत्याने त्यांचा दबदबा जरूर आज बिगर गावामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. नंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर विचार केला तर षटक क्रमांक पहिले इथं संपलं जाते. धावसंख्या दाफडकवरती पाहायला मिळतील 9. 8 धावा सध्या दाफडकवरती पाहायला मिळतात. बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये 9 धावा. सामना रोमांचक पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत जरूर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते महेश आणि अंकुश वाघ. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मी तर म्हणे जोपर्यंत अंकुश वाघ मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत त्यांच्या खेळाडूंना अपेक्षा जरूर असेल. परंतु दुसरे षटक बॉलिंग ट्रॅकवरती आम्हाला पाहायला मिळेल महेश. एकीकडे भिवंडी परिसरामधले टीम्स पाहायला मिळते तर दुसरीकडे पनवेल परिसरामध्ये टीम पाहायला मिळते. दोन्ही टीमचा खेळ थोडासा वेगळा पाहायला मिळतोय. परंतु दोन्ही टीमच्या खेळाडूंना एकमेकाचा खेळ जास्ती माहिती नाहीये. परंतु आज ही अशी मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांचा पैसा वसूल. 6 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग. इथून काय घडलं जात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. ओहो गुळीगत धोका आणि तो धोका मिळाला वाघाची वाडी टीमला. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होईल अंकुश वाघ. बॅक टू द पॉवर लाईन. पुरं बिंजोड जिंकले गेले. त्याच नंतर आता इथं बिंजोड इथं वाघाची वाडी वारली पाडा आहे. त्याच नंतर आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 दाखल कोण बिंजोड आहे या दोन्ही टीमला. वाघाची वाडी की वारली पाडा. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे विकेट जरूर बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेंदर अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने याही खेळाडूचा डंका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आहे. परंतु इथं मॅच भरपूर महत्वाची आहे. आतापर्यंत या षटकाचा विचार करता पहिल्या बॉलवरती महत्वाचा विकेट बाद झालाय. अजूनही 5 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. समीकरण कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकत नाहीये तोपर्यंत सांगता येणार नाही कुठला संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. वाघाची वाडी की वारली पाडा हे जरूर आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीम मॅच सोडायला मागत नाहीये. अप्रतिम मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलंदाज तयार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर बॉलमध्ये एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय. खरा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. इथून काय घडलं जाते पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावा मिळतील 3. 3च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखवण्यावरती पाहायला मिळतील 11 या आकड्यावरती. 5 बॉल 6 धावींची गरज.
सामना थोडस सोपं पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजीवरती आपण पाहतोय महेश. कमबॅक करावं लागेल महेशला. आज एवढ्या लांबून प्रवास का केलाय? येस, कमबॅक कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. दडपण दडपण दडपण. 4 बॉल 6 धावांची गरज. एखादा मोठा फटका तर सामना वाघाची वाडी टीमकडे पाहायला मिळेल, आणि इथून जर डॉट बॉल आला तर थोडीशी प्रेशर निर्माण आपल्याला वाघाची वाडी टीमकडे पाहायला मिळेल. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय महेश, तर स्ट्राईक वरती गोलंदाज आपल्याला स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल महेश. महेश टू महेश. एकीकडे महेश वाघ तर दुसरीकडे महेशला आपण पाहतो. 4 बॉल 6 धावांची गरज. चला सामना स्पीड अप. उशीर करायचं नाहीये, लगेच वारलीपाडा टीम उशीर करू नका प्लीज. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना कोण जिंकणार हे प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 38च्या सर्कलमध्ये चेंडू आहे. टिपलाय झेल आणि फलंदाज होईल बाद. महेश बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय 4था. 4 वाद आहे. थँक्यू सो मच डीजे सँडी. रंगात आले मॅच, आणि मॅच रंगातच आले, कारण दोन्ही टीमच्या आता फासल्या जरूर असतेच. ती फासफूस होणार जाणार. आणि इथून महत्वाचं विकेट बाद झालाय. इथून जर विचार करता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथला पाहतोय. अजूनही 6 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3. सामना कोण जिंकणार हे प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज महेश पुन्हा एकदा तयार. ओहो क्या बात आहे. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय, आणि इथून अजून एक डॉट बॉल. पेशर पाहायला मिळतोय वाघाची वाडी टीम कडनं. 2 बॉल 6 धावा. किसने कितना है दम या भी जरूर पता चलेगा. वाघाची वाडी की वर्लीपाडा टीम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 6 धावांची गरज. ओहो मध्ये आहे दम. सामना जिंकलाय वाघाची वाडी. हार्डलक टीम वारलीपाडा टीम. खूप लांबून प्रवास केला, आणि खरं तर तुम्ही तुमचा खेळ दाखवला, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत जो षटकार ठोकला गुरुनाथच्या पाठमधला धमाकेदार दिव्या संधी सँड डीजे.